हॅलो, वेलकम स्टुडंट्स. बघा, आज आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करणार आहे. 12th फिजिक्सचं नेक्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर. चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हे आहे आपल्या सेकंड चॅप्टरचं नाव. आज या चॅप्टरला आपण स्टार्ट करणार आहे. बघा, आज आपण इंट्रोडक्टरी लेक्चर बघणार आहे या चॅप्टरचं. नेमकं या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं काय आहे. तर सर्वात आधी तर बघा, इथं प्रॉपर्टीजबद्दल बोललं गेलं आहे. प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स? मेकॅनिकल प्रॉपर्टीज. दॅट इज मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लुइड्स. फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्या प्रॉपर्टीजचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग त्या प्रॉपर्टीज नेमक्या कोणत्या आहेत? तर बघा, सर्वात आधी तर फ्लुइड काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. फ्लुइडवर येण्याआधी आपण थोडंसं त्याला रिकॉल करू. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलं तुमचं फाउंडेशनमध्ये मी घेतलेलं आहे स्टेट्स ऑफ मॅटर. वी नो दॅट देर आर द बेसिक 3 स्टेट्स ऑफ मॅटर अँड द अनदर वन इज द 4th स्टेट दॅट इज नोन एज द ॲडव्हान्स स्टेट कॉल्ड एज द प्लाझ्मा स्टेट. 3 स्टेट कोणत्या आहेत? एक आहे सॉलिड, एक आहे लिक्विड, एक आहे गॅस, आणि एक ॲडव्हान्स स्टेट जे 4th स्टेट तुम्हाला सांगितली होती ते आहे प्लाझ्मा स्टेट. ओके, ते आहे प्लाझ्मा स्टेट. यावर जास्त वेळ नाही वाया न घालवता आपण समोर जाऊ. थोडं शॉर्टकटमध्ये सांगतो. तुम्हाला माहिती आहे सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. सॉलिड काय? डेफिनेट शेप आहे, साईज आहे. ओके, त्याला सॉलिड म्हणतो. लिक्विड गॅसला डेफिनेट शेप साईज नाही आहे. ते ज्या कंटेनरमध्ये, ज्या व्हेसलमध्ये तुम्ही टाकसान त्याचा ते शेप किंवा साईज काय करतात? ॲक्वायर करतात. आणि प्लाझ्मा स्टेट वगैरे, आयोनिक स्टेट, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिकली स्टडी करायचा आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइडच्या. मग फ्लुइड कोणाला म्हणायचं? सर्वात पहिला प्रश्न येतो, फ्लुइड कोणाला म्हणायचं? तर बघा, फ्लुइड कोणाला म्हणतात? द सबस्टन्स which has ability to flow. The substance which has ability to flow. असा सबस्टन्स की जो काय होऊ शकेल? फ्लो होऊ शकेल. त्या सबस्टन्सला म्हणायचं फ्लुइड. फ्लो होणे म्हणजेच काय तुम्हाला समजते? वाहत जाणे. फ्लो होणे म्हणजेच काय? वाहत जाणे. असा सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स असो की जो वाहू शकेल, जो फ्लो होत असेल, त्या सबस्टन्सला एक स्पेशल असं नाव देण्यात आलं, त्याला म्हटलं जातं फ्लुइड. मग असे कोणकोणते सबस्टन्स आहेत? असं काय आहे की जे फ्लो होऊ शकेल की ज्याला आपण फ्लुइड म्हणू? वी नो दॅट इन दिस फ्लुइड देर आर मेनली 2 things are present. That is, one of the liquid and another one is the gas. Basically, liquid and gas are known as fluid. Why? Because liquid and gas can flow. Liquid पण काय होऊ शकते? फ्लो होऊ शकते. आणि गॅस पण काय होऊ शकते? फ्लो होऊ शकते. म्हणून लिक्विड आणि गॅसला कंबाईनली काय म्हटलं जातं? फ्लुइड म्हटलं जातं. मग फ्लुइडला डिफाईन कसं करसाल? तर फ्लुइडला सिंपल असा सबस्टन्स विच हॅज ॲबिलिटी टू फ्लो, की जो काय करू शकेल? फ्लो होऊ शकेल, जो वाहू शकेल, त्या सबस्टन्सला म्हणायचं फ्लुइड. ओके, ठीक आहे. हे झालं फ्लुइडबद्दल. आता या फ्लुइडमध्ये नेमकं आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी कशाचा करायचा आहे? तर फ्लुइडला आपण 2 याच्यात म्हटलं, फ्लुइड 2 टाईपचे आहेत. एका लिक्विडलाही आपण फ्लुइड म्हणतो, गॅसलाही आपण काय म्हणतो? फ्लुइड म्हणतो. मग नेमका या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे? तर या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आणि त्या फ्लुइडमध्ये बेसिकली आपल्याला स्टडी करायचा आहे लिक्विडचा. कशाचा? लिक्विडचा. गॅसचा स्टडी यामध्ये येत नाही. गॅस पण आहे फ्लुइडच, परंतु याचा स्टडी आपल्याला जास्त यामध्ये येत नाही. जास्तीत जास्त स्टडी आपल्याला कशाचा करायचा आहे? लिक्विडचा. गॅसचा स्टडी केव्हा करसाल? जेव्हा तुम्ही थर्मोडायनामिक्स चॅप्टर शिकसाल. गॅसचा स्टडी कशात येईल? थर्मोडायनामिक्समध्ये. ते आपल्याला समोर चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण कशाला स्टडी करू? गॅसचा. परंतु एक लक्षात ठेवा, गॅसला पण काय म्हटलं जातं? फ्लुइड म्हटलं जातं. लिक्विडला पण काय म्हटलं जातं? फ्लुइड म्हटलं जातं. का? कारण ते काय करू शकतात? फ्लो होऊ शकतात. त्यामध्ये ॲबिलिटी आहे फ्लो होण्याची. ओके, तर आपल्याला लिक्विडचा जास्तीत जास्त स्टडी या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग बघा, हे चॅप्टर 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. डिवाइड म्हणजे नेमकं या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे काय आहे? तर सर्वात फर्स्ट की ज्याला म्हटलं जातं स्टॅटिक फ्लुइड. सेकंड वन इज द डायनामिक फ्लुइड. आणि थर्ड पार्ट पडतो याचा. थर्ड पार्टमध्ये आपल्याला बघायचा आहे सरफेस टेन्शन. या 3 पार्टमध्ये या चॅप्टरला डिवाइड केलेला आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला या 3 स्टेपने जाऊन या चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. सर्वात
पहिलं स्टॅटिक फ्लुइड म्हणजे फ्लुइड ज्यावेळेस रेस्टमध्ये असेल, जसं की लिक्विड ज्यावेळेस रेस्टमध्ये असेल त्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या, त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज कोणत्या, त्याला म्हणू स्टॅटिक. स्टॅटिक मीन्स रेस्ट, स्टॅटिक फ्लुइड. ओके, नेक्स्ट येईल डायनॅमिक फ्लुइड. डायनॅमिक फ्लुइडमध्ये काय येईल मग, डायनॅमिक मीन्स व्हॉट, डायनॅमिक मीन्स यू नो दॅट, डायनॅमिक मीन्स मोशन. म्हणजे ज्यावेळेस फ्लुइड हे मोशनमध्ये येईल, ते फ्लो करायला लागेल, त्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टीज कशा, मग त्यामध्ये टर्ब्युलंट फ्लो येईल, त्यामध्ये स्ट्रीमलाईन फ्लो येईल, वेगवेगळे असे त्याच्या प्रॉपर्टीज येतील. त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे कशामध्ये, डायनॅमिकमध्ये. आणि लास्टचा जो पार्ट आहे या चॅप्टरचा तो आहे सरफेस टेन्शनचा. जे आपला वॉटर सरफेस आहे, लिक्विड सरफेस आहे, त्याचं सरफेसवर टेन्शन किती आहे, त्याचं सरफेस टेन्शन काय, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत. आउटसाईड जर काय एखाद्या व्हेसलमध्ये आपण लिक्विड घेतलं तर आउटसाईड एअरमध्ये त्याचं प्रेशर किती असेल, इन लिक्विडमध्ये त्याचं प्रेशर किती असेल, ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला स्टडी करायचा. यामध्ये परत तुम्हाला हायड्रोस्टॅटिक प्रेशर येईल, बर्नॉलिस थेरम येईल, त्यानंतर कॅपिलरी ॲक्शन वगैरे येईल. या सर्व गोष्टीचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर बेसिकली किती पार्टमध्ये डिवाइड केला आहे, एक आहे स्टॅटिक फ्लुइड, एक आहे डायनॅमिक फ्लुइड आणि एक आहे सरफेस टेन्शन. ओके, चला मग पहा आता समोर बघू. हे झालं फ्लुइडबद्दल, लिक्विड गॅस आणि स्टॅटिक, डायनॅमिक्स आणि सरफेस टेन्शन. चला ठीक आहे. तर सर्वात फर्स्ट पार्ट तर आपला स्टॅटिक फ्लुइड पासूनच स्टार्ट होणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आपल्याला प्रेशरचा शिकायचा आहे. ओके, परंतु प्रेशरवर येण्याआधी आणखी थोडंसं आपण एक जो खूप महत्त्वाचा असा डिफरन्स आहे, तसा आपल्याला सॉलिड आणि लिक्विडमधला डिफरन्स तर माहिती आहेच, हे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या. सॉलिड आणि लिक्विडमधला डिफरन्स तर आपल्याला माहितीच आहे, परंतु एक बेसिक डिफरन्स आहे सॉलिड आणि लिक्विडमधला, तो आपण समजून घेऊ. बघा खूप महत्त्वाचा असा डिफरन्स आहे सॉलिड आणि लिक्विडमधला. तर जो आपला सिंपल बेसिक डिफरन्स आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु एक खूप महत्त्वाचा असा डिफरन्स आहे, तो आहे सॉलिडमध्ये इट कॅन सब्जेक्ट टू शिअर स्ट्रेस अँड नॉर्मल स्ट्रेस, आणि इथं आहे कॅन सब्जेक्ट टू नॉर्मल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ओनली. आता यामध्ये एक नवीन वर्ड तुम्हाला दिसत असेल, शिअर स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे स्थान, हे तर तुम्हाला माहिती आहे, परंतु काय शिअर स्ट्रेस, इट कॅन सब्जेक्ट टू शिअर स्ट्रेस अँड नॉर्मल स्ट्रेस. म्हणजेच सॉलिडवर आपण शिअरिंग स्ट्रेस हा लागू शकतो किंवा नॉर्मल स्ट्रेस हा लागू शकतो. आता शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, शिअरिंग स्ट्रेस म्हणजे सिंपल आहे की जो स्ट्रेस टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे तयार होईल. बघा सपोज करा असा एखादा एक ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक आहे, याचे सरफेसेस आहेत. या सरफेसवर हा जो वरचा पार्ट आहे, या वरच्या पार्टवर जर का मी एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला, फोर्स तर अप्लाय करत आहे परंतु कोणत्या डायरेक्शननी, टँजेन्शियल डायरेक्शननी. हा असा एक सरफेस आहे, यावर एक टँजेन्शियल डायरेक्शननी जर का मी फोर्स अप्लाय केला, असा एक फोर्स अप्लाय केला, तर काय होईल, ही याची बेस लाईन आहे, ही बेस लाईन ॲज इट इज इथले इथंच राहील. आणि हा जो ब्लॉक आहे, आधी हा असा होता, आता हा असा तिरपा होऊन जाईल. बघा आधी हा असा होता, आता काय होऊन जाईल, असा तिरपा होऊन जाईल. म्हणजे ही साईड काय सरकून जाईल, थोडीशी समोर सरकून जाईल, इथून इथपर्यंत आणि इथपर्यंत येईल. तुम्हाला हे असं दिसेल. ओके, आधी हा ब्लॉक असा स्ट्रेट होता, यावर एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्या कारणाने काय झाला, असा थोडासा हा तिरपा झाला. म्हणजेच काय अप्लाय केला आपण, टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला, आणि हा जो स्ट्रेस तयार होऊन आला, या अप्लाय केलेल्या फोर्समुळे जो स्ट्रेस म्हणजे बेसिकली प्रेशरच, स्ट्रेस म्हणजे काय, प्रेशरच आहे. परंतु इथं फोर्स कसा अप्लाय करता आपण, टेंजेन्शियल डायरेक्शनने. टेंजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज द शिअरिंग स्ट्रेस, त्याला आपण म्हणू, काय म्हणू त्याला, शिअरिंग स्ट्रेस. आणि इथं काय तयार होतं, एक अँगल थीटा. म्हणजे थीटा एवढ्या अँगलनी काय झाला, तो असा इकडे थोडासा झुकला. आधी असा सरळ होता, तो काय झाला, असा थोडासा तिरपा झाला. या स्ट्रेसला, या डिफॉर्मेशनला, म्हणजेच हा जो शेप चेंज होऊन राहिला, याला म्हटलं जातं शिअर स्ट्रेस. याला काय म्हटलं जातं, शिअर स्ट्रेस. तर सॉलिडमध्ये आपल्याला हा शिअर स्ट्रेस पाहायला मिळतो. सॉलिडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, हा शिअर स्ट्रेस पाहायला मिळतो. म्हणजे सिंपल जर का तुम्हाला सांगितलं, बघा हे बुक आहे, याचा हा सरफेस आहे असा, ही जी मी लाईन काढली ही वाली, ही उभी लाईन आहे, ही बेस लाईन. आता याच्यावर ही बेस लाईन सध्या फिक्स्ड आहे, ही कशी आहे, फिक्स्ड आहे. याच्यावरती या सरफेसवर मी एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय करतो, हा वाला फोर्स, एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय करतो. अप्लाय केलेल्या टँजेन्शियल फोर्समुळे याच्या शेपमध्ये काय पडला, फरक पडला. आणि तो शेप कसा झाला, आधी सरळ होता, आता कसा झाला, तिरपा झाला. म्हणजे वरची साईड कशी झाली, थोडीशी तिरपी झाली, परंतु खालची लाईन कशी आहे, ॲज इट इज आहे. खालची लाईन ॲज इट इज आहे, वरची साईड तिरपी झाली. आधी हा असा होता, आता थोडासा काय झाला, तिरपा झाला. याला म्हटलं जातं शिअर स्ट्रेस. तर सॉलिडमध्ये हा शिअर स्ट्रेस आपल्याला पाहायला मिळतो. कशामध्ये, सॉलिडमध्ये हा शिअर स्ट्रेस आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जर का तुम्ही लिक्विडबद्दल विचार करसाल,
सॉलिडमध्ये आपल्याला हा शिअर स्ट्रेस पाहायला मिळेल, परंतु लिक्विडमध्ये तुम्हाला हा शिअर स्ट्रेस पाहायला मिळणार नाही, कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे लिक्विड हे एक फ्लुइड आहे, ते काय करतं, फ्लो करतं, आणि ज्याही कंटेनरमध्ये किंवा ज्याही शेपच्या भांड्यामध्ये तुम्ही त्याला टाकसाल त्याचा शेप काय करून घेतं, ते ॲक्वायर करून घेतं. आता तुम्ही असं तर करू शकत नाही, लिक्विडला असं फिक्स ठेवा आणि लिक्विडवर एक फोर्स अप्लाय करा, टेंजेन्शियल फोर्स अप्लाय करा, मग लिक्विडची फक्त वरचीच लेअर डिफॉर्म होईल, म्हणजे वरचीच लेअर समोर सरकेल आणि खालची लेअर फिक्स राहील, असं होतं का, नाही. म्हणजेच शिअर स्ट्रेस हा फक्त आपल्याला कशात पाहायला मिळतो, सॉलिडमध्ये पाहायला मिळतो. लिक्विडमध्ये आपल्याला शिअर स्ट्रेस पाहायला मिळत नाही. तर लिक्विडमध्ये कोणता पाहायला मिळतो, लिक्विडमध्ये आपल्याला दिसतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस. म्हणजे सिंपल म्हणू शकता तुम्ही, लिक्विडला तुम्ही कॉम्प्रेस करू शकता. लिक्विडला काय करू शकतो आपण, कॉम्प्रेस करू शकतो. खूप जास्त लार्ज स्केलवर नाही, परंतु लिक्विड कॅन बी कॉम्प्रेस. थोडंसं होते. म्हणजे सिंपल जर का हा असा क्यूब आहे, हा क्यूब आहे, यावर तुम्ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस त्याला म्हणा. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच काय, कॉम्प्रेस करायचा, म्हणजे चारही बाजूने याच्यावर फोर्स अप्लाय करा, या डायरेक्शनी, या डायरेक्शनी, या डायरेक्शनी, या डायरेक्शनी, इकडनं पण आणि मागणं पण. हा झाला कॉम्प्रेसिव्ह. आणि आणखी एक स्ट्रेस असतो की ज्याला आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणू शकतो, किंवा तुम्ही त्याला टेन्साईल स्ट्रेस म्हणू शकता. त्याला काय म्हणू शकता तुम्ही, टेन्साईल स्ट्रेस. हा परत एक क्यूब आहे. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे ह्या आजूबाजूला वरच्या डायरेक्शनने तो जाईल, याला म्हणू आपण टेन्साईल स्ट्रेस. हा कोणता आहे, कॉम्प्रेसिव्ह. हा आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि हा आहे टेन्साईल स्ट्रेस. आपण ज्यावेळेस इलास्टिसिटी हे चॅप्टर बघू, इलास्टिसिटीच्या काही प्रॉपर्टी शिकू, त्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर डिटेलमध्ये येऊन जाईल. बघा, त्याला म्हटलं आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आहेत, सॉलिडचा टॉपिक आहे. इथं आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड शिकत आहे, पण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड ज्यावेळेस आपण शिकू त्यामध्ये तुम्हाला सॉलिडमध्ये हे शिअर स्ट्रेस, शिअरिंग स्ट्रेस, बल्क मॉड्युलस, वेगवेगळे मॉड्युलस आहेत, हे तुम्हाला शिकायला मिळतील. ओके, हे आलं तुमच्या लक्षात, एक सॉलिड आणि लिक्विड. हा झाला एक मेन डिफरन्स. त्यानंतर आणखी एक डिफरन्स असा आहे, इट अपोज शिअर स्ट्रेस बाय क्रिएटिंग रिस्टोरिंग फोर्स. आता हा जो अप्लाय झालेला, हा जो या टेंजेन्शियल फोर्समुळे जो शिअर स्ट्रेस क्रिएट झाला, याला काय करतो, हा अपोज करतो. कोण, सॉलिड कॅन अपोज. सॉलिड अपोज करू शकतो. काय करून अपोज करेल, रिस्टोरिंग फोर्स तयार करून अपोज करेल. काय करून अपोज करेल, रिस्टोरिंग फोर्स. मग आता रिस्टोरिंग फोर्स काय, तर वर्डवरनं तुमच्या लक्षात येतं रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोर होऊन जातं. तुम्हाला एक साधं सिंपल एक्झाम्पल सांगतो. रबर आहे आपलं, किंवा इलास्टिक आहे. इलास्टिक तुम्ही पाहिलं, इलास्टिकला जर का तुम्ही असं ओढलं, इलास्टिकला जर का असं ओढलं, तर आधी त्याचा शेप थोडासा छोटा असतो. सपोज छोटंसं रबर आहे, त्याला ओढलं तर त्याचा शेप काय होऊन जातो, चेंज होऊन जातो. म्हणजे तुम्ही ओढत आहे, त्याच्या ओरिजिनल शेपमधून त्याला तुम्ही चेंज करत आहे, त्याला तुम्ही डिफॉर्म करत आहे. त्याचा शेप काय होऊन राहिला, बदलून राहिला. कशामुळे, अप्लाय केलेल्या फोर्समुळे. त्याला म्हटलं जातं डिफॉर्मिंग फोर्स. त्याला काय म्हटलं जातं, डिफॉर्मिंग फोर्स. लक्षात द्या केअरफुली. एखादा शेप आहे, त्याचा तुम्ही शेप चेंज केला, म्हणजे शेप बिघडून टाकला. काय केल्यामुळे, फोर्स अप्लाय केल्यामुळे. फोर्स अप्लाय केला, त्याला म्हटलं आपण डिफॉर्मिंग फोर्स, कारण त्याच्यामुळे त्याचा शेप काय झाला, चेंज झाला, शेप बिघडला, शेप डिफॉर्म झाला. आता जोपर्यंत तुमच्या हातात ते रबर असं ओढून तुम्ही ठेवलेलं आहे, तोपर्यंत शेप जसा तसा आहे. तुम्ही जर काही रबर सोडून दिलं, म्हणजेच ते इलास्टिक जे आहे ते असं पकडलेलं होते, ते सोडून दिलं, तर इलास्टिक काय, तर त्याच्या वापस ओरिजिनल पोझिशनवर येतं. काय येतं, वापस ओरिजिनल पोझिशनवर. मग ओरिजिनल पोझिशनवर कशामुळे आलं, तर ओरिजिनल पोझिशनवर ते त्यामध्ये क्रिएट झालेल्या रिस्टोरिंग फोर्समुळे आलं. कशामुळे आलं, रिस्टोरिंग फोर्स. तुम्ही अप्लाय केला एक डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स ज्या डायरेक्शनने तुम्ही अप्लाय करसाल त्याच्या अपोजिट डायरेक्शनने रिस्टोरिंग फोर्स तयार होतो, आणि तो रिस्टोरिंग फोर्स त्याला काय करतो, त्याच्या वापस ओरिजिनल पोझिशनवर आणतो. काय आणतो, ओरिजिनल पोझिशनवर आणतो. तुम्ही लहानपणी खेळलेले आहे, किंवा अजूनही तुम्ही इलास्टिक जर का हातात घेतलं, असं ओढलं, म्हणजे हा झाला डिफॉर्म स्टेट त्याची. सोडून दिलं म्हणजे वापस त्याच्या जागेवर येते. म्हणजे त्याचे या डायरेक्शनने, सुरुवातीला तुम्ही या डायरेक्शनने फोर्स लावला, ऑटोमॅटिकली या डायरेक्शनने अप्लाय केलेल्या फोर्समुळे त्याच्या आतमध्ये एक फोर्स तयार होतो, की जो त्याला रिस्टोर करतो वापस त्याच्या जागेवर. म्हणून त्याला म्हटलं जातं रिस्टोरिंग फोर्स. असाच रिस्टोरिंग फोर्स क्रिएट करून सॉलिड शिअरिंग स्ट्रेसला काय करतं, अपोज करतं. म्हणजेच यामध्ये जर का इलास्टिसिटी असेल, हा अप्लाय केलेला फोर्स, हा काय अप्लाय केलेला फोर्स, याला मी म्हणेल डिफॉर्मिंग फोर्स. याला काय म्हणेल, डिफॉर्मिंग फोर्स. कारण मी काय केला, हा अप्लाय केला. अप्लाय केलेल्या डिफॉर्मिंग फोर्समुळे जोपर्यंत मी यावर फोर्स लावून ठेवलेला आहे, तोपर्यंत हे डिफॉर्म स्टेटमध्ये आहे, म्हणजे चेंज झालेल्या स्टेटमध्ये. जसा मी हा फोर्स काढून टाकेल, या फोर्सनी तयार केलेला एक नवीन फोर्स तयार होईल, की ज्याला आपण म्हणून रिस्टोरिंग फोर्स. तो असेल अपोजिट डायरेक्शननी, आणि तो अपोजिट डायरेक्शननी फोर्स जो तयार झाला रिस्टोरिंग फोर्स, याच्यामुळे
तो वापस याला याच्या ओरिजिनल पोझिशनवर घेऊन येईल. म्हणजे हा काय करेल, याला अपोज करेल. अपोज शिअर स्ट्रेस बाय क्रिएटिंग रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स क्रिएट करून या अप्लाय केलेल्या शिअर स्ट्रेसला हा काय करेल, सॉलिड काय करेल, अपोज करेल. परंतु तेच कंडिशन तुम्हाला इथं पाहायला मिळत नाही. डू नॉट क्रिएट रिस्टोरिंग फोर्स अँड गेट परमनंटली डिफॉर्म. इथं कोणताच लिक्विडमध्ये म्हणा किंवा गॅसमध्ये म्हणा कोणताच रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होत नाही. परमनंटली काय होतात, ते डिफॉर्म होऊन जातात. म्हणजेच एखादा व्हेसल आहे, त्या व्हेसलमध्ये तुम्ही लिक्विड ठेवलेला आहे, लिक्विड टाकलेलं आहे, त्या व्हेसलचा शेप त्यांनी घेतलेला आहे. आता त्याच्यातून तुम्ही दुसऱ्या याच्यात ते जर का भांड्यात टाकलं, दुसऱ्या याच्यात भांड्यात टाकलं आणि भांड्यात टाकल्यानंतर अप्लाय फोर्स केल्यामुळे भांड्यात पडलं आणि बाहेर काढून घेतला, ते वापस लिक्विड त्याच्या जागेवर येते का? पाहिलं का असं कधी? तुम्ही इकडून टाकलं, तुम्ही काढून टाकला, हात काढल्यानंतर ते वापस त्याच्या जागेवर आलं लिक्विड, असं होतं का? नाही. का? कारण तिथं रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होत नाही. ते परमनंटली डिफॉर्म होऊन जाते. परमनंटली त्याचा शेपच चेंज होऊन जातो. काय होऊन जातो? परमनंटली त्याचा शेप चेंज होऊन जातो. हा एक बेसिक डिफरन्स आहे सॉलिड आणि लिक्विड मधला, की जो तुम्हाला माहिती असणं खूप अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, चला आता समोर जो आपण समोर आपल्याला बघायचं आहे, काही प्रॉपर्टीज आहेत आयडियल फ्लुइडच्या. आता हे सॉलिड आणि लिक्विड बद्दल आपण बघितलं. आता आपण बघू आयडियल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड काय? सध्या सांगितलं तुम्हाला फ्लुइड म्हणजे काय. फ्लुइड म्हणजेच काय? द सबस्टन्स विच कॅन फ्लो इज नोन एज द फ्लुइड. आणि बेसिकली फ्लुइड दोन टाईपचे, एक आहे लिक्विड आणि एक आहे गॅस. तर आपल्याला त्यापैकी बघायचं आहे आयडियल फ्लुइड. तुम्ही एक आयडियल फ्लुइड कशाला म्हणसाल? आयडियल म्हणजे आदर्श फ्लुइड, की जे एकदम परफेक्ट असं फ्लुइड, त्याला तुम्ही फ्लुइड त्याच्या प्रॉपर्टीज काय? एखाद्याला तुम्ही परफेक्टली फ्लुइड आहे बा, हे आयडियल फ्लुइड आहे, त्याला तुम्ही केव्हा म्हणसाल? ज्यावेळेस त्याच्या प्रॉपर्टी त्यामध्ये ज्या मी सांगतोय त्या प्रॉपर्टी असतील त्यावेळेसच तुम्ही काय म्हणसाल? त्याला आयडियल फ्लुइड म्हणसाल. सर्वात फर्स्ट प्रॉपर्टी त्याची आहे, सर्वात फर्स्ट प्रॉपर्टी आहे इट इज इनकम्प्रेसिबल. इट इज इनकम्प्रेसिबल. सर्वात फर्स्ट एखाद्या फ्लुइडला जर का तुम्हाला आयडियल फ्लुइड म्हणायचं असेल तर ते फ्लुइड हे कसं असलं पाहिजे? इनकम्प्रेसिबल असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबलचा मीनिंग काय? इनकम्प्रेसिबलचा मीनिंग काय? ते कॉम्प्रेस होणार नाही. कॉम्प्रेस होणार नाही, कॉम्प्रेस केल्या जाणार नाही. असं फ्लुइड की जे कॉम्प्रेस केल्या जाणार नाही, त्या फ्लुइडला म्हणायचं आयडियल फ्लुइड. हे त्या आयडियल फ्लुइडची एक प्रॉपर्टी आहे. इट शुड बी इनकॉम्प्रेसिबल. इट शुड बी इनकॉम्प्रेसिबल. हे कॉम्प्रेस व्हायला नको. मग तुम्ही याच्यात परत सांगू शकता इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजेच काय? इनकॉम्प्रेसिबल आहे हा सर्वात फर्स्ट. यामध्ये तुम्ही सांगू शकता की कॉम्प्रेस होणार नाही, जसंच तसं राहील, इनकॉम्प्रेसिबल राहील. म्हणजेच काय असलं पाहिजे? याचा फिक्स्ड मास असेल. मास कसा असेल? याचा फिक्स्ड असेल. परत याची डेन्सिटी कॉन्स्टंट असायला पाहिजे. डेन्सिटी कशी असायला पाहिजे? कॉन्स्टंट. डेन्सिटी कशी असली पाहिजे? कॉन्स्टंट. बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं फ्लुइड दोन टाईपचे, एक आहे लिक्विड आणि एक आहे गॅस. आता आयडियल फ्लुइड कोणाला म्हणसाल? की जे कसं असेल? इनकॉम्प्रेसिबल. यापैकी लिक्विड आहे आणि गॅस आहे. लिक्विडला तुम्ही कॉम्प्रेस करू शकता का? थोड्याफार प्रमाणात कॉम्प्रेस होईलही, परंतु आपल्याला असं लिक्विड पाहिजे की जे कॉम्प्रेस होणार नाही. तसं जर असलं तर त्याला म्हणायचं आयडियल फ्लुइड. जर का तुम्ही गॅस बद्दल विचार केला तर गॅसला कॉम्प्रेस करू शकता का? अरे गॅस तर इझिली कॉम्प्रेस होते ना. गॅस काय होते? इझिली कॉम्प्रेस होते. म्हणजे हे गॅस जे आहे त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणू का? नाही. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत की जे कशी असली पाहिजे? इनकॉम्प्रेसिबल. आणि त्यामध्ये आणखी तुम्ही फिक्स्ड मास, त्याचा मास चेंज व्हायला नको. त्यानंतर त्याची डेन्सिटी कशी असली पाहिजे? कॉन्स्टंट. आता डेन्सिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? डेन्सिटी म्हणजेच काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी त्याची कॉन्स्टंट असायला पाहिजे. नाही तर तुम्ही कॉम्प्रेस करत गेले, डेन्सिटी त्याची कमी झाली, सॉरी डेन्सिटी त्याची वाढली, म्हणजे मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स जर का कमी होत गेलं तर ते काय होऊन जातं? घट्ट होऊन जातं. त्याची डेन्सिटी काय होऊन जाते? वाढून जाते. डेन्सिटी व्हायला म्हणजे डेन्सिटी चेंज यायला नको. डेन्सिटी कशी असली पाहिजे? कॉन्स्टंट असली पाहिजे. हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर त्याचा एक आणखी एक डेन्सिटी जर कॉन्स्टंट आहे तर व्हॉल्यूम पण कसा असला पाहिजे? फिक्स्ड असला पाहिजे. फिक्स्ड व्हॉल्यूम असायला हवा. ओके, हे आहे सर्वात पहिली प्रॉपर्टी कशाची? आयडियल फ्लुइडची. नेक्स्ट आहे त्याची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इट्स फ्लो इज इररोटेशनल. इट्स फ्लो शुड बी इररोटेशनल.
इट्स फ्लो शुड बी इररोटेशनल. आता इररोटेशनल म्हणजे काय? इररोटेशनल म्हणजेच काय? तो असा चेंजिंग असायला नको, एक कॉन्स्टंट फ्लो असायला पाहिजे. म्हणजे त्याला मी असं म्हणेल दॅट इज स्मूथ फ्लो. फ्लो कसा असला पाहिजे? स्मूथली फ्लो व्हायला पाहिजे. एखाद्या लिक्विडला किंवा एखाद्या गॅसला तुम्ही फ्लुइड केव्हा म्हणसाल? जेव्हा तो फ्लो होईल. परंतु त्याला आयडियल फ्लुइड केव्हा म्हणसाल? ज्यावेळेस त्याचा फ्लो हा कसा असेल? स्मूथ असेल. आणि त्यालाच एक वेगळा वर्ड आहे, त्याला म्हटलं जातं इट्स फ्लो शुड बी इररोटेशनल. इररोटेशनल तो कसा असला पाहिजे? स्मूथ असायला हवा. स्मूथ असायला हवा. टर्बुलंट फ्लो असायला नको. टर्बुलंट फ्लो असायला नको. बघा तुम्हाला याचा एक एक्झाम्पल सांगतो. मी स्मूथ फ्लो आणि टर्बुलंट फ्लो मधला थोडासा डिफरन्स ते आपल्याला समोर डिटेलमध्ये शिकायचं आहे. स्मूथ काय आणि टर्बुलंट काय. तुम्ही नळ आहे, नळाचं पाणी म्हणजेच नळातून ज्यावेळेस पाणी खाली पडते, काही नळ तुम्ही बघितले असेल. जर का तुम्ही टॅप ओपन केला, टॅप ओपन केल्यानंतर काही नळांमधून एकदम स्मूथली पाणी खाली येतं. एकदम स्ट्रेट लाईन नाही, एकदम इकडे तिकडे जात नाही. एकदम स्मूथली काय येतं? खाली येतं. आणि काही नळ असतात की नळाचं बटन चालू केल्या एकदम पाणी जोरात इकडे तिकडे पसरते. जोरात इकडे तिकडे थेंब उडतात पाण्याचे. तर ते जे जोरजोरात इकडे तिकडे स्कॅटर्ड होतात, थेंब उडतात पाण्याचे, त्या फ्लोला म्हटलं तर टर्बुलंट फ्लो. आणि जो एकदम सायलेंटली सरळ रेषेत एकदम फ्लो होतो त्याला म्हटलं जातं स्मूथ फ्लो. मग आयडियल फ्लुइडचा फ्लो, आयडियल फ्लुइड, तुम्ही एखाद्या फ्लुइडला आयडियल फ्लुइड केव्हा म्हणसाल? त्याचा फ्लो कसा असला पाहिजे? स्मूथ असला पाहिजे. किंवा तो कसा असला पाहिजे? इररोटेशनल असला पाहिजे. हे त्याची दुसरी प्रॉपर्टी कोणाची? आयडियल फ्लुइडची. त्यानंतर आणखी एक तिसरी प्रॉपर्टी आहे, इट शुड बी नॉन व्हिस्कस. इट शुड बी नॉन व्हिस्कस. फ्लुइड हे व्हिस्कस असायला नको. हे कसं असलं पाहिजे? नॉन व्हिस्कस. आता व्हिस्कस म्हणजे काय? व्हिस्कॉसिटीचा टॉपिक आपल्याला समोर शिकायचा. व्हिस्कस म्हणजे काय? व्हिस्कस तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही शहद पाहिलं असेल किंवा ग्लिसरीनची बाटली पाहिली असेल. ती कसा एकदम घट्ट आहे, त्याला म्हटलं जातं व्हिस्कॉसिटी. म्हणजे तुम्ही ऑइल आणि वॉटरला जर का कम्पेअर करसाल तर काय घट्ट दिसतं आपल्याला? ऑइल थोडंसं कसं दिसतं? घट्ट दिसतं. ते लवकर फ्लो होत नाही. तुम्ही वॉटर फ्लोअरवर टाका, जमीनवर टाका, आणि ऑइल जमीनवर टाका, कोण लवकर स्प्रेड होतं? वॉटर लवकर स्प्रेड होतं. परंतु हे जे आपलं ऑइल आहे हे लवकर स्प्रेड होत नाही. का? कारण ते कसं असतं? व्हिस्कस असतं. ते कसं असतं? व्हिस्कस असतं. तर आयडियल फ्लुइडचं म्हणणं आहे की ते व्हिस्कस असायला नको, त्यामध्ये व्हिस्कॉसिटी जास्त असायला नको. ते कसं असलं पाहिजे? नॉन व्हिस्कस असलं पाहिजे. जर का ते नॉन व्हिस्कस असेल तर त्याला कोणतं फ्लुइड म्हणायचं? आयडियल फ्लुइड. मग व्हिस्कॉसिटीचा कन्सेप्ट किंवा व्हिस्कस फोर्स म्हणजे काय? व्हिस्कॉसिटी म्हणजे काय? तर सिंपल आहे. व्हिस्कॉसिटी म्हणजेच काय? जर का ही एक लेअर आहे लिक्विडची आणि ही दुसरी लेअर आहे, या लेअर आणि लेअर मधलं असणारं फ्रिक्शन, लेअर आणि लेअर मधलं असणारं फ्रिक्शन डिपेंड करतं त्याची व्हिस्कॉसिटी किती असेल. लेअर टू लेअर मधलं असणारं फ्रिक्शन डिपेंड करतं त्याची व्हिस्कॉसिटी किती असेल आणि कशी असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सध्याच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं मी, वॉटर फ्लोअरवर टाकल्यानंतर लवकर स्प्रेड होतं, ऑइल लवकर स्प्रेड होत नाही. ऑइल लवकर का स्प्रेड होत नाही? कारण ऑइलवर ऑइल अशा काय असतात? वेगवेगळ्या लेयर्स असतात. काय असतात? वेगवेगळ्या लेयर्स असतात. आणि प्रत्येक लेअरमध्ये काय असते? फ्रिक्शनल फोर्स असतो, एक फ्रिक्शन असतं. ऑइल जर का समोरच्या डायरेक्शनने फ्लो व्हायचा प्रयत्न करेल, या डायरेक्शनने जर का फ्लो व्हायचा प्रयत्न करेल, तो फ्रिक्शनल फोर्स त्याला या डायरेक्शनने काय करतो? अपोज करतो. या डायरेक्शनने काय करतो? अपोज करतो. म्हणजे तिथं काय प्रेझेंट आहे? फ्रिक्शन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? फ्रिक्शन प्रेझेंट आहे. लेअर टू लेअर, लिक्विडच्या लिक्विडमध्ये लेअर टू लेअर काय प्रेझेंट आहे? फ्रिक्शन प्रेझेंट आहे. आणि या फ्रिक्शनलाच म्हटलं जातं त्याचा व्हिस्कस. या फ्रिक्शनमुळेच काय तयार होते? त्यामध्ये व्हिस्कॉसिटी तयार होते. या फ्रिक्शनमुळेच काय तयार होते? व्हिस्कॉसिटी. म्हणून ऑइल लवकर स्प्रेड होत नाही कारण त्याला अपोजिशन होतं बॅक साईडने फ्रिक्शनल फोर्समुळे, आणि वॉटर लवकर फ्लो होऊन जातं कारण त्याला अपोजिशन खूप कमी असतं. तर आयडियल फ्लुइडची आणखी एक नवीन प्रॉपर्टी आपण शिकलो, ते म्हणजे कोणती? ते कसं असलं पाहिजे? नॉन व्हिस्कस असलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही इथे लिहून ठेवू शकता, दॅट इज देर इज नो फ्रिक्शनल फोर्स. There is no frictional force among layers of liquid. There is no frictional force among layers of liquid.
फ्रिक्शनल फोर्स. तुम्ही या फ्रिक्शनलला टँजेन्शियल फोर्स म्हणू शकता. टँजेन्शियल फ्रिक्शनल फोर्स ऑब्विसली, कारण हे लेअर अशी आहे, ही लेअर अशी आहे. ही लेअर जर का समोर जायचा प्रयत्न करेल यावर एक फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होईल, तो ऑपोजिट डायरेक्शननी असेल आणि त्याची डायरेक्शन कशी असेल, टँजेन्शियल टू द सरफेस. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, टँजेन्शियल फ्रिक्शनल फोर्स. तो कसा असला पाहिजे, अपसेंट असला पाहिजे, तो असायला नको. तो जर नसला तर ते कसं बनून जाईल, नॉन व्हिस्कस. आणि ते जर नॉन व्हिस्कस असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आयडियल फ्लुइड. सो दीज आर दी डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड. ह्या प्रॉपर्टीज जर का एखाद्या फ्लुइडकडे असतील तरच त्या फ्लुइडला आपण काय म्हणसाल, म्हणजे आपण काय म्हणायचं, आयडियल फ्लुइड म्हणायचं. अदरवाईज त्याला आयडियल फ्लुइड म्हणायचं नाही. ओके, हे झाले आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज. आणि त्यानंतर सिंपल जर का तुम्हाला सांगितलं आणखी की प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड जर का विचारलं, तुम्ही सांगू शकता डू नॉट डिफॉर्म गेट परमनंट डू नॉट अपोज डिफॉर्मेशन गेट परमनंटली डिफॉर्म. ते काय होतात, परमनंटली डिफॉर्म होतात, अगोदरच आपण बघितलं. त्यानंतर त्याच्याकडे ॲबिलिटी आहे फ्लो होण्याची, तेही आपण बघितलं. आणि वेगवेगळ्या व्हेसल्सचा शेप ते घेऊ शकतात, तेही आपण बघितलं. ओके, ठीक आहे. तर हे झालं प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बद्दल. हे झालं प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बद्दल. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बद्दल झालं. आता आपल्याला बघायचं एक नवीन क्वांटिटी, ते म्हणजेच प्रेशर. आता आपल्याला आपल्या टॉपिकला स्टार्ट करायचं. हे झालं याचं इंट्रोडक्शन. सुरुवातीला फ्लुइड काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय, आयडियल फ्लुइड कसं म्हणायचं, सॉलिड लिक्विड मधला डिफरन्स काय, ह्या सर्व गोष्टी. आता आपण आपल्या टॉपिकवर येऊ. टॉपिकमध्ये सर्वात फर्स्टमध्ये आधीच सांगितलं तुम्हाला, सर्वात फर्स्टमध्ये आपल्याला बघायचं आहे स्टॅटिक. काय बघायचं आहे, स्टॅटिक फ्लुइड. आता स्टॅटिक फ्लुइड, स्टॅटिक सरळ याला स्टॅटिक न म्हणता याला म्हणू आपण हायड्रोस्टॅटिक्स. याला म्हटलं आता हायड्रोस्टॅटिक. म्हणजे द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज नोन ॲज हायड्रोस्टॅटिक. फिजिक्सची एक सेपरेट ब्रांच, असं एक नाव देऊन दिलं त्याला. फिजिक्सची अशी एक ब्रांच की ज्यामध्ये फ्लुइड हे रेस्ट मध्ये असताना ज्या प्रॉपर्टीज दाखवते आणि त्या प्रॉपर्टीजचा स्टडी करणं म्हणजेच हायड्रोस्टॅटिकचा स्टडी करणं, हे फिजिक्सची काय ब्रांच आहे. द ब्रांच विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज नोन ॲज हायड्रोस्टॅटिक. आता या हायड्रोस्टॅटिकचा स्टडी करायच्या आधी, म्हणजे स्टॅटिक फ्लुइडचा स्टडी करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक क्वांटिटी माहिती असणं जरुरी आहे की ज्याला म्हटलं जातं प्रेशर. ज्याला काय म्हटलं जातं, प्रेशर. आता प्रेशर हे तुम्हाला नोन आहे. प्रेशर काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. परंतु इथं आपल्याला थोडासा वेगळ्या तऱ्हेनं प्रेशर शिकायचं आहे, ते तुम्हाला लक्षात येईलच. काय आहे सेमच, मग प्रेशरची बेसिक क्वांटिटी काय आपल्याला माहिती आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आपण काय म्हणतो, प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. हा फॉर्म्युला आहे प्रेशरचा. प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. पण हा एक्झॅक्ट कन्सेप्ट फॉर्म्युला आहे का, एक्झॅक्ट ॲक्युरेट फॉर्म्युला आहे का, नाही. मग हा नाही तर हा असेल का, प्रेशर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स पर युनिट एरिया. नाही, हे पण बरोबर नाही. तर ॲक्च्युअलमध्ये फोर्स हा कसा असतो, सॉरी प्रेशर हे असतं परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया आहे फॉर्म्युला तोच. प्रेशर इज नोन ॲज फोर्स पर युनिट एरिया, नो डाउट. Pressure is known as force per unit area, but the actual concept is that this force should be perpendicular to that surface. This force should be perpendicular to that surface. म्हणजेच हा सरफेस आहे, या सरफेसवर प्रेशर किती आहे ते जर का मला काढायचं असेल, लक्ष द्या, या सरफेसवर प्रेशर किती आहे ते जर मला काढायचं असेल आणि प्रेशर काढायचा फॉर्म्युला फोर्स पर युनिट एरिया. आता हा एवढा माझा हात जो दिसतो हा एवढा एरिया, या एवढ्या एरियावर प्रेशर किती आहे हे मी यावर फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळे याच्यावर काय क्रिएट झालं, इथे एक प्रेशर क्रिएट झालं. आता सध्या तुम्हाला दिसतं हा फोर्स हे जे माझ्या बोटानं हा जो फोर्स दिसतोय, अप्लाय केलेला फोर्स या सरफेसला कसा आहे 90च्या अँगलने आहे, म्हणजे परपेंडिक्युलर. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर का सांगितलं हा सरफेस आहे, या सरफेसवर मी या डायरेक्शनने असा फोर्स अप्लाय करून राहिलो, बघा या डायरेक्शनने असा फोर्स अप्लाय करून राहिलो आणि या डायरेक्शनने या फोर्सचं मॅग्निट्यूड आहे सपोज 10 न्यूटन. या डायरेक्शनने आहे फोर्सचं मॅग्निट्यूड 10 न्यूटन आणि हा सरफेस एरिया आहे 5 मीटर स्क्वेअरचा. सरफेस एरिया आहे 5 मीटर स्क्वेअरचा. तर तुम्ही डायरेक्ट फोर्स पर युनिट एरिया घेसाल का,
डायरेक्ट फोर्स पर युनिट एरिया घेसाल का? म्हणजे मी काय सांगतोय तुम्हाला, हा सरफेस आहे, हा सरफेस आहे 5 मीटर स्क्वेअरचा हा याचा एरिया आहे. या सरफेसवर मी एक फोर्स अप्लाय केला, या सरफेसवर मी एक फोर्स अप्लाय केला 10 न्यूटनचा, 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. चला ठीक आहे, 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं प्रेशर, प्रेशर ॲट धिस पॉईंट, या पॉईंट ए, या पॉईंट ए वरती प्रेशर किती, म्हणजे प्रेशर ॲट ए किती. चला सांगा, प्रेशर ॲट ए, सॉरी बी घ्या, कन्फ्यूज असाल, प्रेशर ॲट बी हा पॉईंट आहे, किती घेसाल. तर प्रेशरचा फॉर्म्युला सध्या आपण म्हटलं सर ठीक आहे, फोर्स पर युनिट एरिया, सरळ सरळ टाकलं, फोर्सचं आहे मॅग्निट्यूड 10 डिवायडेड बाय 5, आन्सर आलं 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बट हे राईट आहे का? हे राईट आहे का? नाही, हे राईट नाही, हे काय आहे, रॉंग आहे. का? कारण कंडिशन काय, फोर्स शुड बी परपेंडिक्युलर टू द एरिया. फोर्सची व्हॅल्यू कशी घेसाल की जे एरियाला कशी असेल, परपेंडिक्युलर असेल. मग हे 10 न्यूटन घेऊन चालेल का? नाही. तर याला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजे हा जो 10 न्यूटनचा फोर्स आहे, सर्वात आधी या 10 न्यूटनच्या फोर्सला तुम्हाला 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करावं लागेल. 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केल्यानंतर हा जो याचा कॉम्पोनंट येईल इथला, या कॉम्पोनंटची व्हॅल्यू इथं पुट करावं लागेल, त्याला एरियाने डिवाइड करावं लागेल, आणि ते जे आन्सर येईल ते असेल तुमचं करेक्ट आन्सर. आणि कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करायचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. ओके, हा आहे एक्झॅक्ट कन्सेप्ट कशाचा, प्रेशरचा. मग लक्षात ठेवा, प्रेशर इज नोन ॲज फोर्स पर युनिट एरिया. इट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द प्रेशर. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द प्रेशर? द फोर्स पर युनिट एरिया. बट वन पॉइंट शुड बी नोटेड दैट this force should be perpendicular to that surface. This force should be perpendicular to that surface. That is known as pressure. मग प्रेशरची तुम्ही एक डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकता. The normal or the perpendicular force exerted by fluid at rest. लिहून घ्या चला. The normal or perpendicular force exerted by fluid at rest per unit surface area. Per unit surface area is called as pressure. Is called as pressure. ओके, सिंपल. ठीक आहे, समजला प्रेशरचा कन्सेप्ट काय आहे तर. ओके, मग या प्रेशरच्या सिंपल गोष्टी. आता प्रेशरचं एसआय युनिट काय, प्रेशरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे आहे एसआय युनिट. सीजीएस युनिट काय होऊन जाईल, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर हे आपलं झालेलं आहे. त्यानंतर परत त्याची डायमेन्शन जर का तुम्हाला विचारली तर त्याची डायमेन्शन काय होऊन जाईल, LMT काय आहे तर -1 1 -2. दिस इज दी डायमेन्शन ऑफ प्रेशर. त्यानंतर आणखी काही टर्म्स आहेत की जे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहेत. हां, परत न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच परत काय म्हटलं आता, पास्कल. याचं एक युनिट काय, पास्कल पण युनिट आहे, सांगितलं होतं आय थिंक मी तुम्हाला, पास्कल. त्यानंतर काही स्टँडर्ड आहेत. 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर दॅट इज 1 ATM इज इक्वल्स टू 1 ATM असतो 1.013 इंटू 10⁵ पास्कल. याला पास्कल किंवा याचं युनिट काय येईल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज इक्वल्स टू 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हे झालं. त्यानंतर आणखी तुम्हाला येईल 1 बार इक्वल्स टू 1 पास्कल. 1 बार इक्वल्स टू 1 पास्कल. 1 बार इक्वल्स टू सॉरी नॉट 1 पास्कल. 1 बार इज इक्वल्स टू 10⁵ पास्कल. सॉरी 1 ATM म्हणजेच काय, 1 बार इक्वल्स टू 1 ATM म्हणजेच 10⁵ पास्कल. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये पहा तुम्हाला 1 ATM दॅट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. 1 ATM याला काय म्हटलं तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हे किती आहे, 1.013 इंटू 10⁵. 1.013 म्हणजे नियर अबाउट किती आहे, 1 इंटू 10⁵ म्हणजेच किती, 10⁵ पास्कल. परंतु मोर ॲक्युरेट काय येतं, 1.013 इथं राहतं. आणि 1 बार इक्वल्स टू असतं 1 ATM, आणि 1 ATM म्हणजेच काय, 10⁵ पास्कल. ठीक आहे, हे काही याचे जनरल टर्म्स आहेत. त्यानंतर आणखी यामध्ये आणखी तुम्हाला 1 ATM ची व्हॅल्यू यामध्ये पण राहतं. 1 ATM इज इक्वल्स टू 760 mm ऑफ Hg. 760 मिलीमीटर ऑफ Hg म्हणजेच काय, मर्क्युरी. Hg म्हणजेच काय, मर्क्युरी. ओके, ह्या डिफरंट काय आहेत, व्हॅल्यूज आहेत प्रेशरच्या. डिफरंट व्हॅल्यूज आहेत प्रेशरच्या, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या. ठीक आहे, तर हे झालं प्रेशरबद्दल. चला, तर आता याच्यासमोर आपल्याला बघायचं आहे का एक एक्सप्रेशन आहे प्रेशरचं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर.
ते एक्सप्रेशन जे आहे ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघू. तर पहा, हे इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. यामध्ये आपण काय बघितलं, नवीन चॅप्टर स्टार्ट केलं. चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. यामध्ये आपल्याला फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. फ्लुइड म्हणजेच काय, की असा सबस्टन्स की जो फ्लो करू शकेल त्याला आपल्याला फ्लुइड म्हणायचं. फ्लुइड बेसिकली दोन टाईपचे, एक आहे लिक्विड, एक आहे गॅस. कारण दोन्ही काय करू शकतात, फ्लो करू शकतात, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, फ्लुइड म्हटलं. या चॅप्टरमध्ये बेसिकली आपल्याला स्टडी करायचा लिक्विडचा. गॅसचा स्टडी आपण करू थर्मोडायनामिक्समध्ये. लिक्विडमध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्माचा डिफरन्स तुम्हाला सांगितलं. बेसिक डिफरन्स जो आहे सॉलिड आणि लिक्विडमधला तो तुम्हाला सांगितला. त्यानंतर आपण आलो फ्लुइडवरती. फ्लुइडच्या आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय ते आपण बघितल्या. आणि त्यानंतर आपण टॉपिक स्टार्ट केला स्टॅटिक फ्लुइड. कारण हे 3 पार्टमध्ये चॅप्टर आहे, स्टॅटिक फ्लुइड, डायनामिक फ्लुइड आणि सरफेस टेन्शन. त्यापैकी स्टॅटिक फ्लुइडला आपण स्टार्ट केलं. त्यामधला सर्वात फर्स्ट क्वांटिटी आहे प्रेशर. प्रेशरचा सर्व कन्सेप्ट आणि प्रेशरचे हे बेसिक SI युनिट, CGS युनिट, त्याचे डायमेन्शन. ह्या परत ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, ठीक आहे. हे झालं प्रेशरबद्दलच्या टर्म्स. आता प्रेशरचं एक्सप्रेशन म्हणजे याच्या समोरचा टॉपिक हा बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.